बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महिला आरक्षण कायदा 2023 मध्येच मंजूर झाला असताना आता मतदारसंघाची फेररचना करण्याचा घाट कशासाठी, असा सवाल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे। विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे लोकशाही विरोधी विधेयक पराभूत झाल्याचा दावा करत त्यांनी 2029च्या निवडणुकीत सध्याच्याच रचनेत 33% महिला आरक्षण लागू करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांच्यासह प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभेत महिला आरक्षण बिलाच्या विरोधात भूमिका घेतली होती। या बिलाच्या विरोधात त्यांनी मतदान केलं, मात्र प्रियांका चतुर्वेदींनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतली। यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्याचा हवाला देत उबाटावर टीका केली। त्यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी नारी शक्ती विधेयक आणि लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढवणारे मुद्दे एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय। पावसाळी अधिवेशनात सरकारनं 543 खासदारांमध्येच महिलांना 33% आरक्षणाचं बिल आणावं, त्याला आम्ही सर्व पाठिंबा देऊ असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न उबाटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केलाय। प्रियांका चतुर्वेदी यांनी 24 तासांच्या आत भूमिका बदलत आदित्य ठाकरेंच्या सुरात सूर मिसळलाय। चतुर्वेदी म्हणाल्या की पावसाळी अधिवेशनात हे बिल सत्ताधाऱ्यांनी आणावं आणि आता जितके सदस्य त्यातूनच महिलांना 33% आरक्षण द्यावं। महिलांना आरक्षण देणं आणि मतदारसंघ फेररचना करणं दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानंच काल बिल मंजूर झालं नाही। दोन्ही गोष्टी एकत्र करू नये। तुम्ही जर केवळ महिला आरक्षणाचं बिल आणणार असाल तर विरोधी पक्ष तुम्हाला साथ देईल। त्यामुळे 2029 मध्ये 180 महिला खासदार लोकसभेत दिसू शकतील। दुसरीकडे जर आपल्याकडे इच्छाशक्ती नसेल तर किमान पक्षात तरी 33% उमेदवारी महिलांना देतील का, असा सवाल चतुर्वेदी यांनी केलाय। आरक्षण लागू होऊ शकतं, केवळ दोन गोष्टी एकत्र करू नयेत। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला असून तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत। या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले। एवढंच नाही तर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी स्वतः तपासाचा रोज आढावा घेत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। महिला अत्याचार प्रकरणातील 4थ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे आज खरात याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्याला सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिलाय। तसंच उद्या त्याला 5व्या गुन्ह्याच्या संदर्भात पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सुरुवातीला काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही अनेक महिला बदनामीच्या भीतीनं पुढे येण्यास तयार नव्हत्या। मात्र पोलिसांनी महिलांची ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झालाय। आता महिलांनी धैर्यानं पुढे येत तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली आहे। यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष हेल्पलाईनवर दररोज 5 ते 6 कॉल येत असून मागील 23 दिवसात शेकडो तक्रारी प्राप्त झाल्यात। या तक्रारींमध्ये महिलांचं प्रमाण अधिक असल्याचंही समोर आलंय। या तक्रारींमध्ये केवळ फसवणूक किंवा विश्वासघातच नाही तर दबाव टाकून गैरप्रकार केल्याचेही आरोप आहेत। त्यामुळे पोलिसांचा तपास अधिक व्यापक करण्यात आलाय। आत्तापर्यंत अशोक खरात विरोधात विविध कलमांखाली 15 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 8 गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हेल्पलाईनवर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 40 जणांचे जबाब साक्षीदार म्हणून नोंदवले आहेत, ज्यामुळे या प्रकरणात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला मोठा दिलासा मिळालाय। उच्च न्यायालयानं तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचं नमूद करत जामीन मंजूर केलाय। विशेष म्हणजे बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा सध्या जोर धरतीये। या निर्णयामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी अटकेपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करताना अनेक चुका केल्याचं समोर आलंय। पुणे पोलिसांनी ताब्यात घेताना अटकेचं स्पष्ट कारण दिलं नाही। तसंच पिंपरी येथील सेवा विकास बँक प्रकरणात अटकेपूर्वी 2 तास आधी माहिती देण्याचा नियमही पाळला गेला नाही। या त्रुटींवर न्यायालयानं ताशेरे ओढत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। यामुळे अटक आणि त्यानंतरचे सर्व रिमांड आदेश बेकायदेशीर ठरवण्यात आले। न्यायालयाच्या आदेशानुसार 16 डिसेंबर 2025 रोजी बावधन पोलीस ठाण्यातील CR नंबर 523/2025 अंतर्गत झालेली अटक आणि त्यानंतरचे रिमांड आदेश अवैध घोषित करण्यात आले। त्याचबरोबर पुढील सर्व ताबा आदेशही रद्द करण्यात आले। त्यामुळे शीतल तेजवानीला तत्काळ मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले। मात्र त्यासाठी 50,000 रुपयांचा वैयक्तिक जामीन आणि तितक्याच रकमेचे जामीनदार सादर करावे लागणार आहेत। या जामिनासोबत न्यायालयानं काही कठोर अटी घातल्यात। आरोपीनं कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करायची नाही, साक्षीदारांना धमकी किंवा प्रलोभन द्यायचं नाही, तसंच तपास अधिकाऱ्यासमोर गरजेनुसार हजर राहणं बंधनकारक आहे। याशिवाय न्यायालयात नियमित हजेरी लावण्याचेही आदेश देण्यात आलेत। या अटींचं उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असा इशाराही न्यायालयाने दिलाय।
महाराष्ट्र काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर तिखट हल्ला चढवलाय. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे खाल्लेल्या मिठाला जागायला शिकलं पाहिजे, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत राखला पाहिजे असं काँग्रेसनं म्हटलंय. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती लोकसभेत नामंजूर फेटाळल्यावरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून 2029च्या निवडणुकीपासून महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू आणि अनाठायी भूमिकेमुळे या प्रयत्नात अडसर आणला गेला असं ते म्हणाले होते. महाराष्ट्र काँग्रेसने या प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. काँग्रेसने अशोक चव्हाणांचे ट्विट रिट्विट करत म्हटलंय की अशोकराव ज्या काँग्रेस पक्षाशी आपले वडील स्वतः शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेत, त्याच काँग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर 2023मध्येच नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 म्हणजेच लोकसभा आणि विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33% आरक्षण हे संसदेत एकमताने मंजूर झालेलं आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागूही झालंय. आपल्या माहितीसाठी ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्वर्गीय राजीव गांधी यांनीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलं आणि नंतर 50% आरक्षण ही काँग्रेसच्याच काळात लागू करण्यात आलं. खाल्लेल्या बिठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या असं काँग्रेसनं म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कोणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराध सिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृह विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी नाशिकच्या भोंदू अशोक खरात आणि IT धर्मांतर प्रकरणासह परतवाडा आणि गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकीला पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, SIT प्रमुख आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रस्तुत प्रकरणात आरोपी कोण आहेत हे न पाहता संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचा दावा सूत्रांनी केलाय. सूत्रांच्या मते मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांच्या सुरक्षेवर प्राधान्यक्रमानं भर दिला. ते म्हणाले, प्रस्तुत प्रकरणातील पीडित महिलांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणी कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल हे निश्चित करण्यासाठी भक्कम पुरावे शोधा. तपासात अपराध सिद्धी हा एकमेव महत्त्वाचा घटक असला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाशिकच्या IT कंपनीतील धर्मांतराच्या घटनेचीही गंभीर दखल घेतली. राज्यात धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणलं त्याचं अभिनंदन, पण आता तेवढाच दमदार तपासही झाला पाहिजे. या प्रकरणातील सर्वच पॅटर्नचा तपास करा. कोणताही अँगल तपासून सुटू देऊ नका असं ते म्हणाले. अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत धर्मांतराचा प्रकार झाला होता असं सांगितलं नाही, तर लैंगिक छळाचे प्रकरण झालं होतं आणि या प्रकरणी रीतसर चौकशी केल्याचं सांगितलं. लैंगिक छळाबद्दलच बोलायचं झालं तर पाटकर फाईल्समध्ये तुम्ही एका महिलेबद्दल काय बोलला, त्याच्यावर कसा अन्याय केला हे पाटकर फाईल्समध्ये महाराष्ट्राने ऐकलं आहे असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. नवनाथ बन म्हणाले की उद्धव ठाकरे यांची TCS प्रकरणी काय भूमिका आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाचं काम सुरू आहे त्यावर उद्धव ठाकरे मूक गिळून गप्प आहेत, त्यावर काहीच बोलत नाहीत. संजय राऊत उद्धव ठाकरेंना त्यावर बोलायला सांगा. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये धर्मांतराचं प्रकरण सुरू आहे त्यावर उद्धव ठाकरे मूक गिळून गप्प आहेत, त्यावर काहीच बोलत नाहीत. संजय राऊत उद्धव ठाकरेंना त्यावर बोलायला सांगा. नवनाथ बन म्हणाले की उबाठा गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आरसा दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं ट्विट बघण्यापेक्षा चतुर्वेदींनी केलेलं ट्विट राऊतांनी बघितलं तर त्यांचे डोळे उघडतील. महिला आरक्षणाचं समर्थन करण्याचं काम त्यांनी केलं. मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी नारी शक्तीच्या हिताची भूमिका घेतली. तुम्हाला महिलांबद्दल अभिमान वाटत नाही म्हणून तुम्ही विरोधात भूमिका घेतली. नारी शक्तीचा अपमान करण्याचं काम तुम्ही केलंय. महिला तुम्हाला माफ करणार नाहीत. नवनाथ बन म्हणाले की आम्ही भाजपमध्ये काम करतो. आमच्या पक्षात उभाटासारखे भांडण नसतात. आम्ही देश प्रथम, मी पक्ष अशा भूमिकेतून काम करत असतो.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यात संघर्ष आहे असा हास्यास्पद आरोप राऊत करत आहेत. तुमच्या पक्षात एकमेकांच्या विरोधात तुम्ही उभे राहतात, आमच्याकडे जनतेचं हित पाहिलं जातं. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीत मोठी घडामोड समोर आली आहे. माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयानं भाजप नेते आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलंय. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नितेश राणे यांना आता प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे. या प्रकरणाची सुरुवात एका राजकीय वक्तव्यापासून झाली होती. 7 मे रोजी नितेश राणे यांनी केलेल्या विधानात त्यांनी असा दावा केला होता की संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. त्यांनी 10 जूनपर्यंत हा प्रवेश होईल असंही स्पष्टपणे सांगितलं होतं. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मात्र संजय राऊत यांनी हे वक्तव्य आपली सार्वजनिक बदनामी करणारे असल्याचे आरोप करत न्यायालयात धाव घेतली. याचिकेत राऊत यांनी म्हटलं होतं की त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी जाणून बुजून असं विधान करण्यात आलं. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला. हे प्रकरण माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू होतं. दरम्यान या खटल्याची सुनावणी दुसऱ्या न्यायालयात व्हावी अशी मागणी करत नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र सत्र न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली. यानंतर न्यायालयानं दिलेल्या पुढील तारखांना नितेश राणे अनुपस्थितीत राहिल्याचं नोंदवण्यात आलं. सलग 2 वेळा हजर न राहिल्यामुळं न्यायालयानं कडक भूमिका घेत त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या प्रकरणात नवं वळण आलं असून पुढील सुनावणीसाठी सर्वांचं लक्ष लागलंय. भोंदू अशोक खरातच्या जमीन घोटाळ्यातील साक्षीदार, खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि शिर्डीतील नामांकित बांधकाम व्यावसायिक डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके यांचा अपघात नाही, घातपातच झाला आहे असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलंय. वाहन चालक काहीही जबाब देऊ द्या, हा घातपातच आहे. नेमके त्याला का मारलं? आणखी कोणावर गुन्हे दाखल करण्यात आले नाही असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलाय. नाना पटोले म्हणाले की अशोक खरात प्रकरणी जे कोणी अधिकारी, राजकीय नेते सहभागी आहेत त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले गेले नाहीत? काय लपवलं जातंय? भाजपचे बाहेर ठेवलेले प्रवक्ते यांच्याकडे CDR जातो आणि सरकारला काही माहिती नाही, याचा अर्थ हा अशोक खरात राज्यातील भाजप आणि माहिती सरकारचा प्यादा आहे. त्याच्या माध्यमातून धर्मभ्रष्ट केला जातोय. अशोक खरातकडून सर्व माहिती घेऊन त्याला जेलमध्येच मारलं जाईल असा दावा नाना पटोले यांनी केलाय. नाना पटोले म्हणाले की डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा काल अपघात झाला नाही तर घातपातच झालाय. त्यांच्याकडे सर्व माहिती होती. हे कोणी केलं? त्यालाच टार्गेट का केलं गेलं? मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार असताना एक परीक्षा घोटाळा झाला होता. त्यावेळी सर्वांना मारून टाकलं. सर्वांचे असे वेगवेगळे अपघात झाले. व्यापम घोटाळ्यात हे सर्व आपण पाहिलं आहे. सर्व नष्ट करायचं आणि आमच्याकडे पुरावाच नाही असं मांडायचं आणि काहीतरी गायब करायचं काम होऊ शकतं. अशोक खरातला कसंही मारू शकतात याचा काही भरोसा नाही. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.